नमस्कार मंडळी, मी रुद्राक्ष बिर्जे स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही आलो आमच्या नदीवर, कारण आम्ही जे आंघोळीला येतो तिथे आमचा जो खालचा छोटा डव झाला होता आणि तो जो वरचा डव मोठा होता तो आता सध्या भरला आहे, म्हणजे पूर्ण खडीने। तेव्हा आम्ही विचार केला होता की आता ती खडी आहे ती सर्व बाहेर काढायची आणि तो डव आहे तो थोडा थोडा खोल करत नाही आता। तर आज आलोय, तर आता जातोय काढायला, तर चला तुम्हालाही दाखवतो, चला। तर मित्रांनो, आमचं काम चालूच आहे। आम्हाला 2 तास झाले मगापासून काम करून, तरी आम्ही खूप खोल केलेला आहे। हे बघा अजून चालू आहे। हे दोघं जण इथे आहेत, तिकडे साहिल आणि आहे तो वेदांत, साहिल इथे आहे, सोहम आणि अथर्व, आणि मी आत्ता वरती व्हिडिओ काढण्यासाठी आलो आहे। आम्ही मगापासून 2 तास झाले खणतोय आणि इथे खोल झालं आहे ते, जे आता हे एवढा भाग आहे तिथून हा जाम वरती होता, हे जारे जरा तिथे। तर मित्रांनो, पहिला जो होता, पहिली जी साईज होती तो उभा राहा, तर ती पहिली जी साईज होती तिथे, त्या साईजला माझ्यामध्ये जे पाय आहेत ना, त्याच्यापेक्षा एवढी जी साईज आहे ती खाली होतं पाणी, तिथे आम्ही तेवढा खोल केलेला आहे। म्हणजे विचार करा किती वेळा आम्ही खणतोय तिथे। तर आता हे पूर्ण करतो, बघूया जेवढा होतं तेवढं करणार। ते तिकडे दोघंजण करतायत, आता इथे एवढं तरी खोल केलेलं आहे आम्ही, जेणेकरून आमचे ढोपरं जातात त्यामध्ये। तर आता ते पूर्ण करतो आणि मग घरी निघतो, कारण खूप वेळ झाला आम्हाला, 3 तास व्हायला आलेत मगाचपासून। आता होतील एक 15-20 मिनिटामध्ये 3 तास पूर्ण होतील। तर चला आता जरा जेवढं होतं तेवढं करतो आणि मग घरी निघतो, चला। आता झालं आटपलं सर्व की पोरं गेले तिथे वरती। आता मग सर्व कंटाळले, मीच म्हटलं होतं, म्हणजे पोरं म्हणत होती की जाऊया आणि मी पण जरा म्हणत होतो की जाऊया जरा,
नदी खोल करूया. आम्हाला आंघोळीसाठी जरा कमी पडत होती, कारण हे जे पहिलं होतं ते माझ्या मते माझ्या साईजचं एवढं म्हणजे माझ्या हाईट एवढं पाणी होतं इथे. कारण आता ते वरचं ही जी आहे रेती जी आहे ती खाली खाली येत ते होरत गेलं आणि त्यासाठी आम्ही आलो होतो आज. कारण वाढवायचं होतं थोडं तरी खोल करायचं होतं. खोल झालं आहे मित्रांनो. हे बघा माझ्या मते एवढं हे वाढवलेलं आहे आम्ही आता एवढ्या साईजमध्ये. तर एवढं पाणी आम्ही वरती आणलेलं अजून, म्हणजे माती बाजूला करून ढकलून खाली. तर चला, कारण आता जाम कंटाळा आला आहे, हात वगैरे दुखायला लागले पूर्ण. तर आता संपवता येतेच हा ब्लॉग, कारण खूप आता कंटाळा आला आहे. आता ती पोरावरती आता वरती येऊन आता डायरेक्ट आम्ही जाणार घरी, कारण आता सर्व कंटाळलेत. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथे एंड करूया. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. तर चला, मी भेटतो तुम्हाला अजून अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.